आपल्याला चांगली अशी माणसं तुम्हाला देता येणं शक्य आहे? नाही कसे कॉन्ट्रॅक्ट बेसिस नेमायचे कसं शासन सोबत आमचे करणारी माणसं ठीक आहे, आपल्याला करणारी माणसं ठीक आहे. तो एक मुद्दा आहे. तज्ञ असतात सगळी त्यांच्यावर काम दिले ते त्याच्यानंतर आता जे हे तपासणी पथकातले लोक आहेत, आता मी जरी गेलो तपासणी पथकात काहीच करता येणार कुठे वायर जोडलेली किंवा काय हे माहित नाही, तर त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. तो एक मुद्दा तुमच्या काय करा निवेदनामध्ये येऊया. जरी मला म्हणायचं आमच्याचे जरी कोणी प्रतिनिधी दिले तर त्यांना प्रशिक्षण सेटल घ्या ना, 2-3 पानच होऊ द्या, ठीक आहे. जेणेकरून वरिष्ठांना पण थोडं लक्षात कामगिरी लक्षात येईल. तसं आपण 2-4 मुद्दे जे आहेत ना, रुपयाची तुम्ही देशात घ्या, तुमचा चांगला अभ्यास आहे, आपण देऊ ना शासनाला. एसओपीचं तर पालन करणं यांच्यावर. पण मागची चौकशी लागली पाहिजे यांची. ते आपली 7-8 जण तरी घरला जायला पाहिजे, पेन्शन वाढवायला आता सस्पेंड करा आमच्या पाहिजे. समोर. मागची चौकशी ऑलरेडी सगळं आम्ही दिलेलं आहे, सगळे पुरावे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे, वजन काट्याचा सगळ्याकडे इश्यू आहे. आणि ते रिकव्हरी मारण्याच्या संदर्भात माझ्या मुद्द्याला काय करणार आहे सांगा. रिकव्हरीच्या मारण्याबाबत काय हा मुद्दा तुम्हाला पटलाय का नाही साहेब? मग ही जी रिकव्हरी मारली जाते या संदर्भात तुमची भूमिका सांगा. काय करणार आहे तुम्ही? का तुमच्या अधिकाऱ्यांना आम्ही पकडायला पाहिजे? काय करता येईल? जे ह्या पद्धतीनं कधी गफलती करतायत आणि त्यांच्याकडनं पैसे खातायत त्यांचं काय मला सांगा. बोलवा त्यांना. काय करता येईल ह्याच्यावरती? 2 मिनिटं तो विषय घेऊया. अजून एक विषय सगळ्या आपण आपल्या निवेदनात नाही, खुशाली जी घेतली जाते त्याच्यासाठी क्रमपाळीची यादी गावात बोर्डवर जाहीर करायची, असं पहिल्या मीटिंग मध्ये 28 ला पण आम्ही मागणी केलेली. 3 तारखेच्या मीटिंग मध्ये पण सांगितलेली आणि तुमच्याकडे आम्ही 3 तारखेला 7 तारखेला आम्ही परत निवेदन दिलं. हे पण ती अंमलबजावणी व्हायला पाहिजे. नुसतेच आम्हाला रिपोर्ट पाठवू नका म्हणले, फोटो पाठवा. मला वाटतं ग्रुपवर आले ते ग्रुपवर फोटो लावा, यादी लावताना फोटो काढा. आमचा जो कृषी अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, आरजेडी आणि कारखान्याचे हा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवर टाका फोटो. अशा सूचना देतात, काहींचे फोटो आलेले आहेत, काहींचे चालू आहेत. बाकीच्यांची पण ती अंमलबजावणी व्हायला पाहिजे. हो ना, लेखी पत्र दिले आपण, त्याच्याकडनं अनुपालन अहवाल सुद्धा घेणार. त्याच्यावरती त्यांनी सांगितलेले काय काय बाहेर पत्रकारांना पण ते मुद्दे द्यायला पाहिजे. निवडून या म्हणजे पुढे क्लिक करणार. आता झाले तुमच्या काट्याच्या संदर्भातला मुद्दा घ्या. आणि ऑडिटर कुठे सांगा तुमचे, बोलवा त्यांना. आले पण क्रमपाळीचं साहेब सगळ्या कारखान्यांच्याकडनं आणि प्रत्येक गावामध्ये यादी लागली पाहिजे. कारखान्याची गट ऑफिस असेल, ग्रामपंचायत कार्यालय असेल, सोसायट्या संस्था जिथं शेतकऱ्याला दिसल किंवा ऍक्सेसिबल आहे, तर तिची अंमलबजावणी झाली पाहिजे. अजून एक साहेब ऐका, आपण एक पुढे गेलोय. FRP एका कारखान्याची 3650 रुपये आणि दुसऱ्याची 3300 रुपये इत्या. त्याबाबत एक आम्ही तुमच्याकडे महत्वाची मागणी केलेली आहे. उपपदार्थ असताना सुद्धा 3300 रुपये FRP दाखवली जाते. ऐका ना, मग त्यांचं उपपदार्थ तयार करण्याचं परवाने रद्द करा, फक्त साखर तयार करा. आणि भोगावतीने 3653 दिले असतील, फक्त साखर तयार करून आम्हाला पण 3653 रुपये द्या. आपण तसे प्रस्ताव आयुक्त साहेबांना. तेच मी तुम्हाला सांगतो, ते जर 3653 देत असतील तर ह्यांनी 3753 द्यायला पाहिजे. एवढा त्यांचा उत्तर आहे काय? आम्हाला तोच ऑडिटर काय करतायत नेमकं बघायला पाहिजे का? तुमच्याच घरावरती आम्हाला आता लक्ष ठेवायला पाहिजे, कारण इथं सगळा तो पाणी मुरतोय. कुठे गेले तू? ठीक आहे, तू येतच काय? कारण हे लोक पैसे खाऊन हे शेतकऱ्यांच्या चोऱ्या करतात असा आमचा आरोप आहे. बरं सर, हे सगळे जर एकसारखे होणार नाहीत का तुम्हाला 4-8 दिवसात? म्हणजे सगळ्यांनी पाठीमागपुढे जर दर केल्या ते 3650 पर्यंत किंवा 3600. भौगोलिक परिस्थिती, माझा कारखाना आहे, माझ्या कारखान्याच्या 20-25 किलोमीटरच्या पेरीमध्ये ऊस आहे. तुमचा कारखाना आहे, तुम्ही कुठून तरी 50 किलोमीटर 100 किलोमीटर ऊस आणताय, तर ते शक्य आहे. ते HMT ला काय तुम्ही निर्णय घ्यायचा ठरवला? आम्ही जो मुद्दा मांडलाय ना 25 किलोमीटरच्या हवाई अंतराचा, तुम्ही काय निर्णय देणार आहे सांगा ना आम्हाला. आम्ही शासनाकडे पाठवून देऊ. म्हणजे HMTच्या संदर्भात ती 18% बाबा केली तर सगळे 25 किलोमीटर हवाई अंतराची 8 जर तुम्ही मागणी आमची अशी घाला नाही, तुम्ही जर 25 किलोमीटरच्या हवाई अंतराची 8 घालत असाल तर HMT पण साधारणतः तुम्हाला करता येते. माझं काय म्हणणं आहे, आपण ते शासनाला प्रस्ताव देणार आहे, त्याचं व्यवस्थित आपण ड्राफ्ट तयार करू.
निश्चित आपण तसं निवेदन तयार करू. ती करताना सुद्धा तुम्हाला कशी करावी लागेल तुमची मदत लागेल. नाही मला माहिती नाही बाबा, ज्यांच्याकडे फक्त डिस्टिलरी आहे मी सर एक मानून देतो तुम्हाला हा. व्यक्त करून प्रत्येक जे शासनाला निवेदन पाठवायचे हा. कारण हे कार्यालय चे पण हात बांधलेले आहे. तुमची जी मागणी आहे 25 किलोमीटरच्या अंतरात तिथं आम्ही काही करू शकत नाही. आयुक्त कार्यालय सुद्धा काही करू शकत नाही. हा प्रस्ताव शासन पातळीवर जायला जे शासन यासाठी तुमची मदत 2-3 पानाचं निवेदन होतं. तुमच्याकडे काही पुरावे असतील ते आणि आपण मग जोडून देऊ. शासनाकडे जे तुम्ही पाठवणार आहे त्याची एक प्रत आम्हाला द्या, आम्ही देऊ तुझा ना, पाठपुरावा देऊ ना, करतो ना. त्याची- जे आम्ही शासनाला पत्र लिहितो त्याची कॉपी तुम्हाला द्या, देणार. आम्ही निवेदन करते म्हणून तुम्हाला देणार आम्ही आम्ही. देतो. तुम्ही पाठपुरावा करा. आजच्या आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून तुमच्याकडे जे प्रश्न पोहायचं आम्हाला हे सगळं जे जे तुमच्या द्या. हातात आहे ते द्या आणि ऐका जे मुद्दे साखर आयुक्तांच्या अखत्यारीत आहेत त्याची येत्या 8 दिवसापूर्वी आमच्या संघटनाच्या प्रतिनिधी साखर आयुक्तासमोर बैठक लावते, तारीख आता द्या, मग आम्ही निर्णय घेतो. साखर आयुक्तासोबत आमची बैठक लावा. जे तुमच्या अखत्यारीत आहे ते तुम्ही करा. बरोबर आहे जे ना? आहे, आता तुम्ही सारखं म्हणताय की नाही आयुक्त साहेबांच्याकडे आहे, मग आयुक्त साहेबांच्याकडे जे आहे ती तिथली बैठक लावा मग. आमची लावा बैठक. कारण इथले विषय आम्हाला एक संपणार आठ- ते जे- आम्हाला आठ जे- तारखेला मी बैठक फक्त लावा. एवढं सांगितलं जे क्रशिंग लायसन्स द्यायचे अधिकार आहेत ते आयुक्त साहेबांकडे आहेत. आमच्या मागण्यांच्या मधले जे विषय तिकडे येते आयुक्ताकडचे ही करा, बैठकी करा. बैठकीचं पत्र त्याच्या आज कधी बैठक घ्यायचं आयुक्तांना फोन करून हे करा. नाही नाही बघा साहेब मुदत घाला त्या 4-2 दिवस मागपूर जाऊ तर आम्ही समजून घेऊ की. पण आम्हाला एक सांगा 8 दिवस 10 दिवस सांगा. पण आयुक्तांच्याकडे पैसे बसायला पाहिजे. आयुक्त साहेबांची चर्चा करून आपण तुम्हाला हे तारीख पत्र देऊ. पाहिजे. सर, बरोबर आहे ना? आता नवीन शासनाला जे प्रस्ताव देणार आहे की नाही त्याच्यात अनेक सूचना मी करतो. कारण सूचना करा पण तसं नाही, 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 निवेदन सूचना हे द्यायची. सूचना फक्त निवेदन द्या. कसं आहे सर, आज एखाद्या चहाच्या गाडीवर कमर्शियल सिलेंडर मिळते तसं व्यावसायिकांना ही पोटा मला बी साखर घरात खायला बी 40 मिळते मला उद्योजकांना बी शासनाच्या पातळीवरचा प्रश्न नाही शासनाच्या पातळीवर मी निर्णय शासनाच्या पातळीवर निर्णय सरांनी पाठवायला बरेच वेळा मागणी साहेब, कोण येतं ऐका. साहेब, सर, नाही, नाही. 60% साखर कधी ही यात राहिलेला मुद्दा आहे. कॅडबरी बिडबरी सगळ्याला जाते हो, त्याला दर बदलून द्यायला बघा, एक मिनिट. सेंट्रल गव्हर्नमेंटचं धोरण शासनाला प्रस्ताव जाऊ दे की नाही आमची मागणी. हो, पक्षाला बोलवा. बघा, हे तमाशा करा. साहेब त्या दिवशी मुद्दा राहिलेला आता मी अर्ज द्यायला ऐका जरा मागणी सगळे. द्या. बोलू द्या दुसरं. मी तुमच्या नावानं आता एक अर्ज लिहिला आहे. भूलदर नियंत्रण आदेश 1966 नुसार 15 दिवसाला साखर आयुक्तांना रिकव्हरी HNT FRP आणि व्याज किती दिला आहे याचा रिपोर्ट सादर करणं कायद्यात आहे. आजपर्यंत एकाही कारखान्यातनं किंवा तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला जे पाठवते त्यांनी व्याजाचा रकानाच भरलेला नाही. मग व्याज मिळणार कधी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. आणि इथून पुढच्या ह्या वर्षीच्या हंगामातील सगळ्या 15 आठवड्याच्या रिपोर्टमध्ये व्याजाचा रकाना भरून घेणं तुमच्या अधिकारात आहे. तो व्याजाचा रकाना भरल्याशिवाय पुढे रिपोर्ट पाठवायचा नाही. नसेल तर तो पण आदेश घ्या की कारखान्याच्या संचालक मंडळाला ते संचालक किंवा कोण सेक्रेटरी विभागाला त्यांच्या संपत्तीतून जप्त करण्यात. ऑडिटर आले का नाही हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा सर ऐका बोल. ऐका तुम्ही. हार्वेस्टरनं तुटलेल्या उसातनं गोपीनाथ मुंडे मंडळाला 10 रुपये जाता कामा नाही. तुम्ही तोडणी वाहतूक आमच्यासाठी येते मंडळ. हार्वेस्टरनं तुटलेला ऊस आहे त्या शेतकऱ्यांचं गोपीनाथ मुंडे महामंडळाला 10 रुपये घ्यायचे. माने साहेब हा मुद्दा सेपरेट लिहा. हा शासनाविरोध आहे. ठीक आहे ऐका नाही एकाच दिलं तुम्ही मला सांगा. आणि तुम्ही दिलं तर त्याला वेटेज येईल. नाही देतो मी. तुमची प्रत्येक पुढे पाठवायची. आता हे करा. एक मुद्दा ऐका तिसरा त्या मल्टी स्टेट आणि खाजगी कारखान्यांचा ऑडिट रिपोर्ट दिलेला आहे म्हणून सांगत्या. म्हणजे बरोबर आहे का नाही? तुम्ही सांगितलं बरोबर. नाही नाही सांगितलं खाजगी बरोबर. कारखान्यांचे ऑडिट मेमो हे त्यांच्याच पातळीवर राहते. हा. मग आम्ही मागायचं कोणाकडे? मल्टी आता खाजगीचे ते त्यांच्या नाही. कंपनी असेल किंवा काय ते त्यांच्याकडे राहणार. नाही नाही ऐका मी पुढे म्हणतोय साहेब तुम्ही सुटका करून घेऊ नका. या सर्व कारखाने ऑडिट आपल्या अखत्यारीत घेऊन जो मागेल त्याला मिळाले. तुम्ही ते आयुक्तांना तिथून काढायला हवं. ऊस आमचा इथलं काढणार दिल्लीत रिपोर्ट मागायचं काय दिल्लीत तुम्ही सांगा म्हणून त्याला. मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह आणि सोसायटीज हा. ऍक्ट आहे 2002 चा. त्याचा रजिस्टर जो आहे तो सेंट्रल रजिस्टर आहे. आणि सर एक कुठे आहे ऑडिटर? चौथी मागणी आम्ही केली आहे. तुम्ही कळवावं ते तुमच्या अखत्यारीत नाही पण तुमच्या मार्फत बघतोय. आम्हाला उचलून पुण्याला जायला पैसे नाही. सगळ्या कारखान्याने उपपदार्थ निर्मिती परवाना रद्द करा. याला उदाहरण ओगावतीचं आहे. उपपदार्थ नसताना जर आम्हाला 3753 मिळत असतील तर उपपदार्थाचा वाटा गेला कुठे. ह्याची घरं भरायला आम्ही उपपदार्थ निर्माण करायला आम्ही कर्ज काढले नाही. कारण ती कर्ज एक आमच्या वारणा कारखान्याचं 399 रुपये व्याज गेलं यावर्षी प्रति टन ते उपपदार्थाच्या निर्मितीसाठी गेले.
त्यामुळे ते उपपदार्थ निर्मितीचं सगळं परवानाच रद्द करा. आमची सगळी जी मागणी आहे, हे 4 मुद्द्याचं मी तुम्हाला हे झालं की निवेदन देतो. या बरे बघा माळे साहेब तुम्ही जरा विचारा रिकव्हरीचे रिकव्हरीच्या अनुषंगाने विषय आहे. सरांचं असं म्हणणं आहे, एकाच क्षेत्रातला एकाच शेतकऱ्याचा ऊस एक कारखान्यात गेला 11.5 रिकव्हरी देतो, दुसऱ्याकडे गेला 12 देतो, तिसऱ्याकडे गेला 12.5 देतो, आणखी चौथ्याकडे गेला 13 देतो. बरोबर ही ऍव्हरेज रिकव्हरीचा हा मुद्दा आहे. बघा तो ऍव्हरेज रिकव्हरी मध्ये येतो, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. म्हणणं साहेब असं आहे, लक्षात घ्या, शिरोळ, हातकणंगले आणि सगळा कृष्णाकाठ ऊस रिकव्हरीचा महाराष्ट्रातला सर्वाधिक उत्तम झोन आहे. यांच्याकडे जवळजवळ 60% क्षेत्र हे अडसालीचं आहे. भोगावतीला हे 3.5% आहे, बिद्रीला त्याच्यापेक्षा इथे कमी आहे. मग भोगावतीचा उतारा 12.75, बिद्रीचा उतारा 12.50, म्हणजे जिथं अडसालीचं क्षेत्र नाही त्यांचा उतारा जास्त आणि ज्यांचा उसाचा झोन आहे त्यांचा उतारा कमी. याचं कारण एक आहे की तुम्ही लोक जे काही ऑडिट करताय हे या साखर कारखानदारांना पाठीशी घालताय तुम्ही, आणि यांच्या जाणीवपूर्वक रिकव्हऱ्या तुम्ही कमी दाखवताय. आणि बी हेवी मोलॅसिस आणि सी हेवी मोलॅसिस इथेनॉलकडे जात असताना जी रिकव्हरीची हेराफेरी केली जाते त्याला तुम्ही ऑडिटर लोक जबाबदार आहात. उद्याच्या काळात ह्यांना आम्ही आता एक वेळ बाजूला ठेवू, पण तुमच्या घराकडे आम्ही बघू. लक्षात घ्या, शेतकऱ्यांनी काढले तुम्हाला, शेतकऱ्यांचं कुठेतरी गायला शिका. हा मुद्दा महाराष्ट्रात नव देशातल्या कुणी माणसाने आमचा खोडावा. सर्वाधिक रिकव्हरीचा झोन तो आहे, सर्वाधिक कसदार त्यांचा पट्टा आहे. आणि वाडी वस्तीवरलं कारखानं 12.75 उतारा देतात आणि ही साधारणतः 12, पावणे 12, 3100 3.3100 रुपये शरद सारख्या कारखान्याची. आता मला सांगा, रिकव्हरी काय करायला लागलोय आम्ही? तुम्ही काय करला आणि कुणाला मारायला लागलाय? तुम्हाला काढलंय नेमकं कुणी हे आम्हाला सांगा. शेतकऱ्यांना जन्माला घातलंय ना? अहो, आम्हाला शेतकऱ्यांना काढले म्हणून आम्ही इथं आलोय. तुमच्यापेक्षा मी जास्त पगार घेणारा माणूस आहे, लक्षात घ्या. पण आम्ही बायका पोरांच्या आणि आई वडिलांच्या डोक्यावर हात ठेवून अख्ख्या महाराष्ट्राला सांगत आलोय आम्ही हरामीचा रुपया कमवला नाही. खणखणीत आहे, लक्षात घ्या. आम्ही काय करताय तुम्ही नेमकं सांगा. आणि हे जर नाही झालं तर मावळे साहेब तुम्हाला मी सांगतोय का, कारखानदार बाजूला राहतील आणि हे वजन मापवाले आणि तुमचे हे ऑडिटर ह्यांना रडारवर आम्ही घेऊ. सांगा मला काय करताय तुम्ही नेमकं, आणि यात किती पैसे खाताय सांगा. रिकव्हरी साहेब आमच्याकडे नाही. रिकव्हरीचा तर टेक्निकल पोस्ट आहे, त्याचा केमिस्ट बघतो ज्या त्या कारखान्याचा. ऑडिटचा विषय आहे. नाही, रिकव्हरी आम्ही नाही करत. रिकव्हरी फायनल होऊन आमच्याकडे ऑडिट नाही आमच्याकडे, रिकव्हरीचं ऑडिट. तुमचं काम काय नेमकं, ह्यात तुम्ही काय करू शकताय का? हा, एक मिनिट सर. व्याजादाराकडे इंग्लिश भरायचं आहे, त्यानेच भरायचं आहे ना. शिवाजी, एक मिनिट, तो मुद्दा जरा क्लिअर होऊ दे. हो, त्या व्याजाच्या आईला घोडा लागू दे. तो मुद्दा क्लिअर करा की. काय मला सांगा, 300 रुपये जायला लागलेत आमचे. सांगा मला काय करायचं. आणि मावळे साहेब तुमची भूमिका सांगा. त्यांचा म्हणण्याचा उद्दिष्ट असा आहे, रिकव्हरी चुकीच्या पद्धतीने मारलं जाते, त्याचं उत्पादन कुठं ना कुठं तरी होतंय. ऐका एक मिनिट, मला म्हणायचं मोलेशिस मध्ये तर ते सोडत असतील. ऐका एक माझं साहेब, एक तर साखर चुकीच्या पद्धतीने बाहेर काढत असतील, त्याचं उत्पादन होणारं तुमच्या ऑडिटला दिसतं का नाही? दिसतंय, जे दाखवलं त्यांनी ते. मला म्हणायचं ज्याचं साहेब सरांचं मत काय आहे, ज्या कारखान्यांचं उत्पादन कधी मला म्हणायचं साखरेच्या माध्यमातून दिसतंय तिथं तुम्ही रिकव्हरी दिसतीया. ज्यांचं चोरत्या त्याच ठिकाणी ते कुठं जाते याची चौकशी तुम्ही काय करताय? ऑडिटर म्हणून तुम्ही त्याच्यावर काय भूमिका तुमची सांगा. या उतारात तुम्ही काय करू शकताय? चेकिंग करायला पर डे ला काय त्या ठिकाणी बाबा त्यांच्या रिकव्हरी चेक करू शकता का? नसेल तर नियम करा ना. आमच्या प्रत्येक उसाची रिकव्हरी द्या ना तुम्ही. माझ्या माहितीप्रमाणे आता मी माझं पोस्टिंग पहिल्यांदाच सांगितलं आहे, अशी काही सिस्टीम नाहीये. मग काय करणार तुम्ही? का उतारा कमी? तर याच्यामध्ये आयुक्त पातळीवरती डेली क्रशिंग रिपोर्ट पाठवला जातो, त्याची रिकव्हरी किती असं काय आहे? मग हा काय साहेब, पाट्या टाकायचं काम केलं, माझ्याकडे मशीन आहे, आम्ही आणलंय तैवानमध्ये. फक्त ते साखरेतलं रस टाकला तर त्यातला गोडवा किती आहे, साखर प्रमाण. ऊस टाकला तर ऊसाचा रस टाकल्यावर त्यातली साखर किती आहे दाखवते. ते मशीन देतो तुम्हाला.
आणि मग प्रत्येकाची एक दिवस आपण काय करू, तुमचा माणूस द्या आणि तुम्ही या. आपण कारखान्यात दिवसभर जे येणाऱ्या 50 गाड्या 100 गाड्या, आपण 100 गाड्यांचा ऊस एक सॅम्पल घेऊ आणि त्या मशीनवर चेक करूया तिची त्या दिवशी रिकव्हरी किती आहे. ऐका ना, रिकव्हरी त्याचा ॲव्हरेज काढू. जर आमच्या ऊसाची रिकव्हरी 16-17 जरी येत असेल, 15च्या पुढे येत असेल आणि तिथं जर बाहेरनं हे कारखान्याचे संचालक लोकांनी जर 2022 रुपये टनानं बाहेरनं ऊस जो आणून आपल्या नावानं घालतात तिथं कवळा ऊस, तिची 8 असते रिकव्हरी, त्याच्यामुळे आमचं नुकसान होते ना. तर एक वेळेला मग ट्रायल घ्यायची असेल तर मग कारखान्यात तुम्ही दिवस नेमा, तिथं जाऊ ना, रिकव्हरीचा मुद्दा उघड ह्या मुद्दा एक मिनिट ह्या भरारी पडतात तो मुद्दा घ्या. तुम्ही असं काय उत्तर देणार? आम्ही बाहेर बसतो, शेतकरी बाहेर फोन करायला या तुम्ही तुम्ही काय उत्तर देणार आम्हाला देखील द्या. त्याच्यावरती उठायचं की नाही ठरवू. चल. कोणत्या मुद्द्यावर? आम्ही दिलं तुम्हाला काय मांडलेल्या मुद्द्याच्या भूमिका काय? रिकव्हरीचा किती द्या ना आम्हाला काय ते. साहेब, उठायसाठी काहीतरी आधार द्या आम्हाला. आधार नाही याबाबत काय तुम्ही ऐका एक मिनिट. ट्रान्सफर लागला ते आता दिलेल्या मुद्दे तुमच्याकडे पण लिहून घ्या. या विषयावरती अशी चर्चा झाली आहे. तुम्हाला बोलता येईल, त्यानंतर ते लेखी तुम्हाला